आणि एक दिवस मी आमच्या हॉस्टेलमध्ये जात होते तेव्हा नोटीस बोर्डवर एक ॲडव्हर्टाईज होतं, ब्राईट यंग इंजिनियर्स पाहिजे टाटा कंपनीला. तेव्हा टेल्को म्हणायचे, टाटा मोटर्सला टेल्को म्हणायचे. परंतु त्याच्या खाली मग 2 लाईन होते, 2 लाईन होतं की लेडी स्टुडंट्स, महिला इंजिनियर्स अप्लाय करायचं नाही म्हणून. आणि मला खूप राग आला. पोस्टकार्ड घेतले आणि मी लिहिले JRD टाटा, सन्मान्य JRD टाटा, तुमचं कंपनीचं ॲडव्हर्टाइजमेंट मी आज वाचले. केवढं चूक आहे ते. भारतात 50% लोक महिला आहे आणि तुम्ही त्यांना लेडी स्टुडंट्स नीड नॉट अप्लाय असं तुम्ही लिहिले तर, स्त्रियांना हे ना जॉब नाही म्हटले तर 50% लोकांना तुम्ही जॉबचा अवकाश वंचित करतात. आणि तसलं सोसायटी केव्हा वर येत नाही. म्हणून मी एक पत्र टाकले आणि ॲड्रेस मला माहीत नव्हता. मी लिहिले सन्मान्य JRD टाटा, टेल्को बॉम्बे आणि टाकले. ते ॲड्रेस 100% चूक होता. परंतु JRD टाटा होते ते, त्यांना ते पत्र मिळालं आणि मला इंटरव्ह्यूला बोलवले पुण्याला. ते माझं पहिली पुण्याचं मुलाखत असं झालं मला. आणि ते म्हटले, बेटा तुला आम्ही का असं लिहिलंय त्याचा उद्देश सांगतो. हे कंपनीचा अजून एक हिस्सा आहे जमशेदपूर बिहारमध्ये तेव्हा, आणि मी कामावर तिकडे आम्हाला पाठवायला पाहिजे. तू एकुलता एक मुलगी असले तर तिकडे कुठं राहती तू. मुलं म्हटलं तर बॉयज हॉस्टेलमध्ये राहतात आणि ते सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट असतात. तू कसं करेल. मी म्हटले हे मुश्किल होईल मला माहीत आहे, परंतु तुम्ही सुरू नाही केलं तर कसं होईल. करेक्ट. केव्हाही ते अवकाशच मिळत नाही तिला. आणि तसं मला जॉब मिळाला. खरं माझा उद्देश जॉब घ्यायचं नव्हतं, सांगायचं होतं की तुम्ही काय करता ते बरोबर नाही म्हणून. ते बरोबर नाही. आणि मी येताना घरी आले की आमच्या वडिलांना सांगितले मी असं केले तसं केले. आता तू काय करते. नाही म्हटले मी PhD करायला अमेरिकेला जाते. ते म्हटले तू नुसतं ते प्रश्न विचारले आणि तू पळून जाते, ते तुला मी नाही शिकवले आहे. आणि 2 दिवसानंतर मी ते माझं ॲडमिशन लेटर फाडले आणि मी टेल्को जॉईन केले. वा वा. अमेझिंग. कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष.